बाहेर हॉटेलात जेवायला गेलं, मुलांना विचारलं कोणतं सूप घेणार तर पटकन बोलतात मंचाव सूप. मी आज मार्केटमधून भाज्या घेऊन आले. भाज्या आणल्या ना काय करू आणि काय नको असं होऊन जातं. म्हणून आज ठरवलं की सूप बनवायचं. याचं कारणही वेगळं होतं, कारण आज मी पुलावसाठी राईस शिजवून घेतला आणि त्याचं पेज शिल्लक राहिलं होतं. मग माझ्या डोक्यात आलं की याचा काहीतरी वापर करावा, म्हणून मी सगळ्या भाज्या बारीक चिरून घेतल्या आणि नूडल्स शिजवून घेतले. कढईत थोडं तूप घालून यासाठी लसूण आणि आलं थोडं बारीक बारीक चिरून भाजून घेतलं आणि त्यातच सगळ्या भाज्या खालवर परतून घेतल्या. यासाठी आपल्याला लसूण आणि आलं आवर्जून लागणार आहे, त्याची टेस्ट एक वेगळीच येते. ही आहे ती माझी भाताची पेज, जी मला टाकायची नव्हती. असंही कोणी घरात खात नाही, त्यामुळं माझ्या मनात असा विचार आला की ह्याचा काहीतरी उपयोग करायचा, म्हणून मी ह्या सूपमध्ये भाताची पेज घातलेली आहे. त्यातच मी थोडं सोया सॉस आणि मिरपूड, थोडंसं मिरची पण मी याच्यात चेचून घातलेली आहे आणि मीठ घालून सगळं उकळून घेतलं. जे नूडल्स शिजवून घेतलेले होते ते चिकटू नयेत म्हणून त्यावर थोडं कॉर्नफ्लॉवर पसरवून घेऊन ते मी तळून घेतलं आहे कुरकुरीत. कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी आपण त्यासाठी थोडं तेलही लावून घेऊन मग ते आपण तळलं तरी चालतं. तेलानंही ते नूडल्स एकमेकाला चिकटले जाणार नाहीत, व्यवस्थित तळून निघतात. हेच नूडल्स जास्त प्रमाणात तळून ठेवून तुम्ही त्याची चायनीज भेळ देखील करू शकता. सूप सर्व करताना त्यावरती कांद्याची पात घालून आपण सूप सर्व करायचं आहे. मस्त लागतं. पावसाळा थंडी म्हटला की सूप हे हवंच. नेहमी आपण टोमॅटो सूप बनवतो, तर ह्याच पद्धतीनं आपण सगळ्या भाज्या घालून मंचाव सूप ही तेवढ्याच सोप्या पद्धतीनं बनवू शकतो.